नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज तुमच्यासोबत माझं जे क्लीनिंग व्लॉग आहे, म्हणजे क्लीनिंगचं जे रूटीन आहे ते शेअर करते. तर प्रत्येकाचं क्लीनिंगचं जे रूटीन आहे ना, ते वेगळं-वेगळं असतं. काही घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांचं क्लीनिंग रूटीन वेगळं असतं. म्हणजे क्लीनिंगचं आपण असं काही रूटीन कधी ठरवू शकत नाही. तर माझा जेव्हा डस्टिंग डे असतो किंवा काही मी पर्टिक्युलर प्लेसेस जे आहेत, त्याला एक थोडा पर्टिक्युलर वेळ द्यायला लागतो. त्यावेळेस मात्र मी सगळं काही जेवण जे आहे ना ते बनवून घेते. तर मी आता इथे नाश्ता बनवते. मी डाळ भात ऑलरेडी बनवला होता मुलांसाठी आणि आत्ता त्यांना पोहे खायचे होते. सो मी इथे पोहे बनवून घेते आणि मी देखील नाश्ता करते. कारण कसं होतं, आपण जेव्हा काही कामाला लागतो ना तेव्हा बराच वेळ त्याच्यामध्ये जातो. तर माझं सकाळी एकदा चहा झालेला आहे, पण परत आत्ता इथे नाश्त्यासोबत मी थोडासा चहा घेते आणि ना काम करायला ना थोडंसं छान वाटतं चहा वगैरे घेऊन काम करायला. तर पोहे तर माझे झाले, पण मला नंतर लक्षात आलं की मी शेंगदाणेच नाही घातलेत आणि पोहे जेव्हा बनवते ना, तेव्हा माझं काही ना काहीतरी राहतंच. असं वाटतं की एक 5 मिनिटाचं काम आहे, पण त्याचं जे मटेरियल आहे ना, ते बरंच असतं आणि गोष्टी विसरून जातात आणि माझ्याकडून तर तसं होत असतं. तर पोहे माझे झालेले आहेत. तर पोह्यामध्ये आहे ना, मी थोडीशी साखर देखील ॲड करते. म्हणजे वरून एक थोडंसं टाकलं ना, की छान टेस्टी येते. मुलांसाठी देखील छान लागतात. तर आज म्हटलं क्लिनिंगसोबत तुमच्यासोबत काही गप्पा देखील मारूया. तर घरातली अशी काही कामं आहेत, की जी केल्यानंतर दिसतात, जसं की जेवण बनवलेलं दिसतं. पण जेव्हा आपण काही क्लिनिंग करत असतो, घराचं काही साफसफाई करत असतो, तर ते काम कधीच कुणाला दिसत नाही. तर क्लिनिंगचं काम असं आहे, की जर आपण देखील नाही केलं, तरी देखील काही फरक पडणार नाही असं वाटतं. पण ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, ते आपण गृहिणीलाच माहिती आहेत. जसं की माझं आत्ता तुम्हाला दिसत असेल, हे क्रॉकरी युनिट आहे आणि या जागेची माझी खूप रेअरली साफसफाई होते. कारण आपण घरातल्या बाकीच्या कामांमध्ये इतके बिझी होऊन जातो, की माझी वरची जी डस्टिंग आहे, ती मी अल्टरनेट डे करत असते. पण जे काही कॅबिनेट्स आहेत, त्याची जी क्लिनिंग करणं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. कधीतरी का होईना केलं जातं. वस्तू आपण घरामध्ये जितक्या घेऊन येतो, त्यांची पर्टिक्युलर एखादी जागा असणं देखील महत्त्वाचं आहे. जसं की या क्रॉकरी युनिटमध्ये मी बरंच काय-काय सामान असंच जे बॉक्सेस आलेले होते, ते तसेच ठेवलेले आहेत. गिफ्टिंगचे बॉक्सेस म्हणा किंवा मी स्वतःसाठी काही घेतलेलं आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्या मी याच्यामध्ये डंप करून ठेवलेल्या आहेत असं म्हणू शकते. तर हा सगळा जो पसारा आहे, तो काढणं देखील महत्त्वाचं आहे. वस्तू इकडच्या तिकडे केलं, तरी देखील घरामध्ये आपल्याला छान वाटतं. आहे त्याच घरामध्ये राहतोय, पण वस्तू इकडे-तिकडे केल्यावरती थोडासा त्याचा लूक बदलतो आणि आपल्याला घरात राहणं खूप छान वाटतं. त्यासाठी मी हे सगळं करत असते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की तुम्ही आज व्हिडिओमध्ये एखादी वस्तू इकडे बघितली असेल, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती वस्तू तिथे दिसणारच नाही. कारण त्याची मी सारखी जागा बदलत असते आणि मला ना हे करायला आवडतं. डस्टिंग करता-करता काही चेंजेस जितके मला करता येतील तितके मी करत असते. तर हा जो तुम्हाला कॅबिनेट दिसतोय ना, हा एक क्रॉकरी युनिट ऑलरेडी इथे इनबिल्टच होता आणि तुम्हाला माहितीच आहे, की माझ्याकडे ऑलरेडी एक क्रॉकरी युनिट आहे व्हाईट कलरचा, जो मी याच्या एक्झॅक्टली बाजूलाच ठेवलेला आहे. तर काय झालं आहे म्हणजे हा पूर्ण क्रॉकरी युनिटमध्ये इतकी जास्त आपल्याकडे क्रॉकरी म्हणजे माझ्याकडे तरी स्पेशली नाही आहे. सो मी इथे आहे ना, माझं जे काही देवघराचं एक्स्ट्रा सामान आहे, की आपलं जे एक्स्ट्रा पूजेसाठी जे सामान लागतं, ते मी इथल्या ड्रॉवर्समध्ये ठेवलेलं आहे. आणि काही ग्रॉसरी जे एक्स्ट्रा ग्रॉसरी मी घेऊन येते, ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि जो तुम्हाला व्हर्टिकल शेल्फ दिसतोय पूर्ण एक, त्याच्यामध्ये मी जे माझं तांब्या पितळेचे जे काही शोकेसचं सामान आहे ते ठेवलेलं आहे. तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, की प्रत्येकाचं क्लीनिंग रूटीन वेगळं आहे. जसं की मी काही पर्टिक्युलर मला क्लीनिंग करायचं असतं, डस्टिंग करायचं असतं, तेव्हा
मी मात्र अंघोळ करूनच काहीही काम करते, कारण मला देवपूजा पहिले करायला आवडते. जेवण बनवून नंतर मी अंघोळ जरी केली तरी पण माझी देवपूजा जी आहे ती मला 12च्या आतमध्ये करायला आवडते. सो डस्टिंगचं असं काही एक्स्ट्रा काम असेल त्या दिवशी मला माहिती असते की माझा ऑलमोस्ट खूप जास्त वेळ जाणार आहे. सो मी पहिले अंघोळ करून घेते आणि त्यानंतरच मी किचनमध्ये काही एक्स्ट्रा काही बनवायचं असेल तर ते बनवून घेते. सो असं माझं क्लिनिंगचं जे काही रुटीन आहे ते चालू होतं. तर प्रत्येकजण प्रत्येकाला जसं जमेल तशा पद्धतीने ही ही जी कामं आहेत ती करत असतं. तर क्लिनिंगसाठी आपण डिटर्जंट आणि त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकून जरी स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड बनवलं तरी त्याच्याने देखील क्लीन होतं. पण माझ्याकडे फर्निचर क्लीनर ऑलरेडी आहे. सो त्याच्याने मी हे जे काही माझं क्रॉकरी युनिटचं वुडन आहे किंवा काचेचं आहे ना, ते खूप व्यवस्थित क्लीन होतं. तर मी काही इथे प्रमोशन वगैरे करत नाही, कारण मला लास्ट टाईम एक कॉमेंट आली होती की प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रमोशन चालू आहे. तर ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की ताई, मी जरी आत्ता प्रमोशन करत असेल तरी यासाठी मी 2 वर्ष मेहनत केलेली आहे. आणि एखादं जर आपण काही काम करत असू आणि त्याचा जर आपल्याला काही मोबदला मिळत असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे. यूट्यूबकडून जी अर्निंग येते आहे आणि प्रमोशनची जी अर्निंग आहे त्याच्यामुळे इनफ आता म्हणजे पेमेंट म्हणू शकतो आपण तेवढी येत आहे आणि त्यासाठीच आपण हे सगळं काही करत असतो. यूट्यूब स्टार्ट करायचं रिझन प्रत्येक गृहिणीचं एकच असतं की आपण थोडंफार तरी कुठून तरी अर्न करावं. आणि मी पहिल्यापासूनच म्हणजे जॉब करत होते, त्याच्यामुळे मला असं इंडिपेंडंट राहायची सवय आहे, म्हणजे होती पहिल्यापासूनच. आणि ते मला आत्ता इथे येऊन 2 मुलांमधून बाहेर पडणं पॉसिबल नव्हतं, म्हणूनच मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं. तर म्हणजे जरी मी प्रमोशन करत असेन तरी प्रत्येक वस्तू तुम्हाला जी वाटेल, हेल्पफुल वाटेल तीच वस्तू तुम्ही घ्या. प्रत्येक टायमाला मी तुम्हाला असं म्हणणार नाही आहे की तुम्ही ही वस्तू घ्याच म्हणून. जर तुम्हाला युजफुल असेल तर ते घेण्यामध्ये काही हरकत नाही आहे, असंच आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे काही वर्किंग वुमन्स आहेत त्यांना सारखं डस्टिंग करायला जमत नाही किंवा प्रत्येक गोष्ट डबल वेळा क्लीन करायला जमत नाही. त्यांच्यासाठी असे काही क्लीनर्स आहेत की जे खूप चांगले आणि हेल्पफुल आहेत असं मी म्हणेन. जसं की आता हे जे मी फर्निचर क्लीनर यूज केलेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यांनी भिंतीवरती काही क्रेयॉन्सनी कलरिंग केलेलं असेल ना, तर त्याच्याने नक्की याचा जो कलर आहे, क्रेयॉनचा वगैरे कलर आहे, तो जातो. कारण मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे. त्याच्यानंतरच मी तुम्हाला रिकमेंड करणार आणि कोणतेही क्लीनर जे आहे ते कोणत्या गोष्टीसाठी यूज करू शकतो हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. सो फर्निचर क्लीनर आहे म्हणून फक्त फर्निचर क्लिनिंग करण्यासाठीच असं नाही, आपण दुसरीकडे कुठे वापरू शकतो का ह्याचा देखील विचार करून मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत असते. तर अशा काही गोष्टी आहेत, तर त्या आय होप तुम्ही नक्की मला समजून घ्याल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो माझा पोर्शन आहे तो खूप दिवस इग्नोर होत होता, क्लिनिंग होत नव्हता आणि नुसत्या वस्तू त्याच्यामध्ये डंप होत होत्या. त्याच्यामुळे इथे काही व्यवस्थित ठेवलंच नव्हतं. ते आत्ता माझं एकदम सुंदर असं ऑर्गनाईज झालेलं आहे आणि मला म्हणजे ऑर्गनाईज करायला, वस्तू व्यवस्थित जागेवरती ठेवायला खूप आवडतं. पण कधीतरी काही कारणामुळे होत नाहीत काही गोष्टी. आणि आता असे देखील गणेश चतुर्थी येते, त्यासाठी घर ऑलरेडी मला क्लीन करायचंच होतं. त्यासोबत मी हे जे काम आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे. तर बघा, क्लिनिंग करायचे 2 फायदे आहेत. एक तर जागा आपली स्वच्छ होऊन जाते आणि वस्तू ज्या आहेत, आपण कुठे काय ठेवलेलं आहे, आणल्यानंतर कुठली वस्तू कुठेही ठेवून देतो, ती आपल्याला जागच्या जागी मिळावी. किंवा कधीतरी आपण काही गोष्टी शोधत असतो आणि आपल्याला त्या भेटत नसतात, तेव्हा जर आपण असं काही क्लिनिंग वगैरे करत असू रुटीनली, तर त्या गोष्टी आपल्याला क्लिनिंग करताना भेटून जातात. सो अशा काही गोष्टी आहेत आणि असे काही फायदे देखील आहेत. तर काच वगैरे काही क्लीन करायची असेल तर मी आपलं साधं लिक्विड जे आहे किंवा पाण्याने देखील काच क्लीन होते. त्याच्यानंतर तुम्ही नुसतं पेपरनी जर ती काच क्लीन करून घेतलीत ना, तर खूप व्यवस्थित निघते. तर मी जस्ट पहिले पाण्याने क्लीन करून घेतले आणि त्यानंतर पेपरनी क्लीन करून घेतलेली आहे. काच खूप छान क्लीन होते. कोलिनने देखील खूप छान काच क्लीन होते. पण कधीतरी आहेत ना, कोलिनचे असे डाग राहतात जास्त जर आपण मारलं तर. कमी क्वांटिटीमध्ये वापरलं तर व्यवस्थित काच निघते. पण पेपरने तर मला वाटते खूप छान ग्लासची क्लिनिंग होते.
तर इथे तुम्हाला माहितीच आहे टीव्ही युनिटच्या साईडला मोठी विंडो आहे, त्याच्यामुळे इथे इतकी डस्ट असते आणि अल्टरनेट डे मला इथे क्लीनिंग करायलाच लागते. माझी मुलगी लहान आहे, तर ती सारखी इथे हात लावत असते. त्याच्यामुळे मी ओल्या कपड्याने का होईना क्लीनिंग करून घेते. आणि मेन म्हणजे जेव्हा पण आपण डस्टिंग करतो ना, तर त्यासाठी पर्टिक्युलरली खूप मोठा कपडा न घेता एक छोटासा नॅपकिन जरी घेतला ना, तरी तो आपल्याला एकदम इझिली हँडी होऊन जातो. मोठा कपडा घेत बसलो, मग तो क्लीनिंग करत बसा, तो साफ ठेवा. त्याच्यापेक्षा छोटासा एखादा नॅपकिन जरी आपण कॅरी ठेवला, तरी देखील डस्टिंग जे आहे ते व्यवस्थित होऊन जातं. आणि डस्ट जी आहे ती सगळी मायक्रोफायबर जर क्लॉथ घेत असाल, तर त्याच्यावरती पकडून येते. आणि कपडा जर कंटिन्युअसली आपण पाण्याने धुवत गेलो आणि डस्टिंग करत गेलो ना, तरी देखील खूप छान क्लीनिंग होऊन जातं. तर टीव्ही स्क्रीनसाठी मी हे जेल यूज करते, जे संदीपने आणलेलं आहे. आणि टीव्ही युनिटचा जो माझा कपडा आहे तो एक्स्ट्रा आपण मायक्रोफायबरचा बोलू शकतो, तर त्याच्याने मी इथे क्लीन करून घेते. मी याला कधीच कोलीन किंवा पाणी वगैरे लावत नाही, कारण तसं जर तुम्ही काही करत असाल तर टीव्ही आपली खराब होऊन जाईल. सो एक पर्टिक्युलर जेल वगैरे असतं, त्याच्याने तुम्ही क्लीन करू शकता. किंवा नुसतं आपण ड्राय क्लॉथने देखील क्लीन केलं तरी देखील चालेल, जर तुम्हाला जेल वगैरे काही घ्यायचं नसेल तर. घरातल्या या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्या इग्नोर होऊन जातात, त्या मी आज तुमच्यासोबत माझ्या क्लीनिंग रूटीनमध्ये शेअर केलेलं आहे. खूप इझी टास्क आहे, एक 10 मिनिटाचं काम आहे, पण आपण त्याचा कंटाळा करतो आणि तिथे भरपूर डस्ट येऊन जाते, पडते. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपले जे काही ऑर्गनायझर्स आहेत, त्याचा तुम्ही यूज करा पर्टिक्युलरली, कारण बॉक्सेसमध्ये जितकं आपण छान ठेवू, तितकं त्याच्यामध्ये धूळ कमी पडेल. सो माझ्या ज्या काही गोष्टी मी ठेवते त्या सगळ्या मी व्यवस्थित बॉक्सेसमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. तुम्हाला कुठेही असं वरती ओपनली काही जास्त दिसणार नाही वस्तू. तर ती काय करते, घरीच तर असते असं म्हणणारे जे लोकं आहेत, त्यांच्यासाठी ही आजची व्हिडिओ. दिवस कसा जातो या कामांनी आम्हाला कळत नाही, आणि तरीही जे गृहिणीला म्हणतात की काय काम करते घरामध्ये, दिवसभर काहीच काम नसतं. त्यांच्यासाठी एवढं सांगायचं होतं की घरामध्ये जर माणसं आहेत तर कामं देखील तशीच पडतात. वर्किंग वुमन घरी नसल्यावरती मुलं डे केअरला ठेवून जेव्हा जातात, तेव्हा घर देखील तितकं घाण होत नाही. पण जेव्हा घरामध्ये मुलं असतात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची कामं देखील तशीच असतात, आणि त्यालाच आपण घर म्हणत असतो. सो ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करत असतो दिवसभर. तर जसं की माझी मुलं लहान आहेत, सो मी इथे हॉलमध्ये एक गादी टाकलेली आहे. त्या गादीवरती बराच कचरा खाता-पिता पडत असतो, तर तो देखील साफ करणं माझंच काम आहे. आणि आज नेमकी माझी जी मेड आहे ती येणार नव्हती. सो मी डस्टिंग पहिले करून घेतलं, आणि आता मी दोन्ही पण कामं म्हणजे डस्टिंग, झाडू आणि मॉपिंग हे दोन्ही माझं या एका व्हॅक्यूम क्लीनरने होऊन जातं. सो मी काही पहिले झाडू मारून घेतलेलं नाही आहे, कारण याच्यानेच मी आता मॉपिंग पण करणार, आणि जो काही छोटा-मोठा कचरा आहे तो देखील याच्याने व्यवस्थित निघून जातो. तर आपण म्हणतो की हेल्पर आहे तर ती तिचं काम करून जाईल, तर तसं नाही आहे. आपल्याला देखील लक्ष ठेवायला लागतं. हेल्पर आहे म्हणून इग्नोर करून चालत नाही. जितकं आपण आपल्या घरामध्ये लक्ष देऊन तिच्याकडून काम करून घेऊ, तितकंच घर देखील व्यवस्थित साफ होऊन जातं. ती तिचं काम करून जाणार आहे, आणि ती एक हेल्पच आहे. ती देखील तिची जी काही कामं ठरलेली आहेत ती करून जाते. पण बाकीच्या ज्या इकडच्या तिकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यालाच बघायला लागतं. जसं की माझी मुलं लहान आहेत, तर इथे मी एक गादी टाकलेली आहे त्यांच्यासाठी, तर त्याच्यावरती बराच कचरा असतो. तो झटकून देणं, ती गादी उचलून देणं, त्याच्यानंतरच ती तिथे साफ करेल.
ती स्वतःहून ती गादी उचलून कुठे ठेवणार नाही किंवा सोफा जर आपला काही कचरा वगैरे पडलेला आहे तर तो झटकून घेणं ही कामं आपलीच आहेत. ती फक्त तिचं काम करून जाणार आहे. सो तिच्यासोबत देखील आपण तितकंच तत्पर राहणं महत्त्वाचं आहे. तर आज मात्र माझी मेड नव्हती त्याच्यामुळे सगळंच काम माझ्यावरती होतं. तर अशा वेळेस मी व्हॅक्यूम क्लीनरची हेल्प घेते. याच्याने माझी दोन्ही कामं ॲट अ टाईम होऊन जातात. म्हणजे मी काही वेगळं झाडू मारून घेत नाही. मॉपिंग आणि झाडू हे दोन्ही माझं एकत्र होऊन जातं. मोठा मोठा जो कचरा आहे तो हाताने उचलून घेतला की झाडू आणि मॉपिंग दोन्ही एकत्र माझं होऊन जातं. आणि हो, ह्या अशा काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ना, ज्याच्यामुळे आपण मुलांना देखील काही सवयी लावू शकतो, त्यांची कामं त्यांच्या पद्धतीने करायला. सो हा असा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे, आरुष आहे, मी आरुषला त्याची जी रूम आहे ती क्लीन करायला देते. तो त्याची रूम जी काही डस्टिंग वगैरे करायची असेल, तो डस्टिंग करून घेतो. आणि आपण जे करत असतो ना, ते देखील मुलं बघत असतात. सो त्यांना देखील ती सवय राहते, की वस्तू आपली जागच्या जागी राहावी. तर आरुष जो आहे तो ऑलमोस्ट माझ्यावरती गेलेला आहे. पण स्पृहा अजून लहान आहे. तिला या गोष्टी कळायला अजून वेळ लागेल. पण तिला देखील मी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांची कामं त्यांनी स्वतःनी केली पाहिजेत. ही जी सवय आहे, ती देखील आम्हाला बघूनच शिकेल असं वाटतं. तर मी जेव्हा काही एक्स्ट्रा काम करत असते तेव्हा मुलांकडे कसं लक्ष देते तर मुलांची त्यांची सेपरेट रूम आहे तर तिथे टॉईज आहेत तर ते त्यांच्या रूममध्ये टॉईज खेळत असतात आणि नंतर देखील जर ते बोर झाले तर मी त्यांना टी व्हीवरती काहीतरी स्क्रीनिंग पण स्टोरी टाईम वगैरे काही असेल तर ते मी त्यांना जास्त प्रेफर करते कारण त्याच्यातून ते काहीतरी शिकून पण घेतात आणि एक स्क्रीनिंग म्हणून त्यांना ते एक सोर्स होऊन जातो. सो त्यासाठी मी ह्या 2 ज्या गोष्टी आहेत त्या मी फॉलो करते. जसं की तुम्हाला माहिती आहे की आरुषला ऑलरेडी स्टोरी बुक्स रीडिंग करायला खूप आवडतं. त्याच्यासाठी आम्ही कंटिन्युअसली काही ना काहीतरी स्टोरी बुक्स घेऊन येत असतो. त्याचं जे बुक कलेक्शन आहे ते देखील खूप वाढलेलं आहे आणि त्याचं जे इंग्लिशचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते देखील खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण मुलांसाठी फॉलो केल्या पाहिजेत. वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, ती तिच्या जागेवरती एकदम परफेक्ट आहे आणि मी एक परफेक्ट गृहिणी स्वतःला समजते. मला समोरचा समजला नाही समजला मला काही फरक पडत नाही, पण मी स्वतःच्या नजरेमध्ये एक परफेक्ट गृहिणी आहे असं समजते. सो तुम्ही देखील आजच्या व्हिडिओमधून काहीतरी वेगळं शिकला असाल तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.